इच्छिते। माझ्यासोबत शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळी, शीतलताई महात्मे, आम्ही उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांना भेटून आणि ते म्हणजे आपल्याला माहिती आहे जो आहे त्यामध्ये एका महिलेबद्दल बोलण्या अत्याचार झाले आणि तो विषय सर्वांनाच श्रुत आहे। अनके जवळजवळ 256 बस डेपो आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याचा सर्वे करायचा आणि त्यामध्ये सुरक्षितता, हिरकणी कक्ष असो, सुरक्षा रक्षक असो, ज्या रेस्टरूम्स आहे आणि जे स्वच्छतागृह आहेत, या सर्वांचा सर्वे करून त्याचा आम्ही एक अहवाल तयार करीत आहोत। परंतु तत्पूर्वी आज आम्ही माननीय एकनाथजी शिंदे आणि परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांना एक आम्ही महिला आघाडीतर्फे एक निवेदन दिलं आहे आणि ते म्हणजे आपल्या ज्या बसेस आहेत पूर्ण ज्याला आपण लाल परी म्हणतो, या गावाखेड्यात जात असतात। महिलांसाठी आमच्या सरकारने म्हणजे माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना महिलांसाठी तिकिटामध्ये सूट देण्यात आली 50% आणि त्यामुळे जास्तीत जास्त महिला प्रवास करत आहेत एसटीनी, मुली देखील शाळा कॉलेजमध्ये जाताना, परंतु त्यांची सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे आणि म्हणून प्रत्येक बसमध्ये CCTV कॅमेरे लावण्यात यावे आणि ज्यामुळे काही अनुचित प्रकार या बसेसमध्ये होत असतील तर त्याच्यावर आळा घालण्यात येईल आणि ही मागणी त्वरितच माननीय एकनाथजी शिंदे आणि माननीय परिवहन मंत्री यांनी त्याच्यावर शेरा टाकला आहे की त्वरित त्याची अंमलबजावणी व्हावी, त्वरित कार्यवाही व्हावी। यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो आणि या सगळ्या जो मोठा ताफा आहे आपला, कारण गाव तिथे ST हे आपल्या शासनाचं धोरण आहे आणि हे धोरण महिला सुरक्षित राहाव्या या महाराष्ट्रामध्ये काही विषय की तिकडे महिलांना असुरक्षित वाटतं, परंतु म्हणूनच महिला आघाडीतर्फे आम्ही हे विशेष अभियान सुरू केलेलं आहे आणि प्रत्येक बसमध्ये CCTV कॅमेरे लावावेत, जेणेकरून काही अनुचित प्रकार घडले तर त्याच्यावर लगेच आळा घालता येईल, आरोपीला लवकरात लवकर पकडण्यामध्ये मदत होईल। मनीषाताई, खरं तर अशी घटना रोखण्यासाठी नुसत्याच CCTV लावून काही होणार नाही, त्यासाठी जे डेपोमध्ये ब्लॅक स्पॉट्स आहेत किंवा त्या ठिकाणच्या ज्या सुरक्षा रक्षक आहेत किंवा राज्य सुरक्षा दल आहे यांची काही मदत आपण घेणार आहात का? किंवा स्थानिक पोलिसांना देखील त्या ठिकाणी जर जाता पहारा ठेवण्यात आला, पेट्रोलिंग चालू झाली तर हे प्रकार रोखण्यास आणखी मदत होईल असं वाटत नाही? हो, निश्चितच आम्ही अनेक उपाययोजना पुढे सुचवत आहोत। तो सर्वे आमचा उद्यापर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर तो सर्वे रिपोर्ट आम्ही शासनाला देऊ। परंतु आपण पाहिलं की स्वारगेटमध्ये जी घटना घडली, आरोपीला 48 तासातच जवळजवळ पकडण्यात आलेला आहे आणि पुढची जी न्यायिक प्रक्रिया आहे ती सुरू केलेली आहे। कोणालाही या महाराष्ट्रामध्ये असं वातावरण महाराष्ट्रामध्ये आम्हाला हवं आहे आणि आमचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पूर्ण शासन यासाठी कटिबद्ध आहे। हाँ, मेरे साथ यहाँ पर शीतल शिवसेना की है। हमने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे और परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जी इनको एक निवेदन दिया है। स्वारगेट में जो घटना हुई एक महिला के साथ, वो दुर्भाग्यपूर्ण है, मगर एक निवेदन उनको दिया है, आप ये निवेदन देख सकते हैं। इस निवेदन में हमने ये मांग की है कि जो स्टेट ट्रांसपोर्ट की बसेस है और अन्य भी आगे चल के सभी बसेस को ये इम्प्लीमेंट कर सकते हैं, प्राइवेट बसेस भी, कि उसमें CCTV कैमरा होना चाहिए और हर एक चीज़ का रिकॉर्डिंग हो सकता है। और किसी भी महिला को अगर कोई अन्याय अत्याचार बस के अंदर प्रवास के दरमियान होता है, हमने देखा कि निर्भया के समय से भी बस में अत्याचार हुआ था, तो आगे सभी बसेस में CCTV कैमरा होना चाहिए, जिसमें ऐसे जो कृत्य करने वाले हैं उनको तुरंत अरेस्ट किया जाए
और उन पे तुरंत उनको अरेस्ट करके उन पर आगे कार्रवाई की जाए। धन्यवाद।